विदर्भात अक्षय तृतीयेला आखाजी असं म्हणतात आणि या दिवशी कळस वाहनं किंवा घडा भरणं ही प्रथा अत्यंत भावपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरी केली जाते. विदर्भातील ग्रामीण संस्कृतीत या प्रथेला पितृपूजनाचा मोठा दर्जा आहे. या दिवशी घरात मातीचा नवीन कोरा माठ आणला जातो. तो स्वच्छ धुवून त्यावर चंदनाचे किंवा हळद कुंकवाची 5 बोटे ओढली जातात. हा भरलेला पाण्याचा घडा म्हणजे आपल्या पूर्वजांचे प्रतीक मानला जातो. घड्यावर आंब्याची पानं, दर्भ, कैरी किंवा मातीचं झाकण ठेवलं जातं. देवाला आणि पितरांना कच्च्या कैरीचं पण नैवेद्य म्हणून दाखवला जातो. विदर्भात या दिवशी पुरणपोळी, कटाची कढी आणि भजी आवर्जून केली जातात. पितरांच्या नावाने पाटावर नैवेद्य सुद्धा वाढला जातो. घड्याची पूजा झाल्यावर तो घडा एखाद्या मंदिरात किंवा ब्राह्मणांना दान दिला जातो. विदर्भातील अनेक भागात या दिवशी पाणी पाजणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. अनेक जण आपल्या घरासमोर पाण्याची माठ भरून ठेवतात, जेणेकरून उन्हातून येणाऱ्या प्रवाशांची तहान भागेल. यालाच धर्मघटदान असेही म्हणतात. या दिवशी झाडांना झोके बांधून मुली आणि स्त्रिया आखाजीची गाणी गात झोके घेतात. अनेक शेतकरी वर्गासाठी सुद्धा हा दिवस महत्त्वाचा आहे. विदर्भात अक्षय तृतीया ही केवळ सोनं खरेदी करण्यापुरतीच मर्यादित नाही, तर ती पाणी, पितर आणि आंबा या 3 गोष्टींभोवती फिरणारी एक अत्यंत पवित्र सामाजिक आणि कौटुंबिक प्रथा आहे. धन्यवाद.